विचार आणि पश्चाताप हे दोन्ही शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो समाधान महाराज, त्याचं नाव पश्चाताप आहे. आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो तो विचार आहे. त्याच्यात एक फरक आहे. डोक्याला हात लावून करावा लागतो तो पश्चाताप, आणि शांत डोक्यानं केल्या जातो तो विचार. ही मराठी आहे. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. आता अभिजात दर्जा मिळाला मराठीला. 4 गोष्टी मस्त झाल्या. पुढं काय हो, लोहगाव विमानतळाला नाव मिळालं संत तुकाराम महाराज विमान. आम्हा सगळ्या वारकऱ्यांना आनंद होईल अशी घटना आहे ना. ज्या जिल्ह्यात अहिल्या देवीचा जन्म झाला त्या अहिल्या देवीला न्याय आता मिळाला. आता अहिल्यानगर झालं. देशी गाईला दर्जा राज्य माता मिळाला आणि मराठी भाषेला दर्जा अभिजात दर्जा. मराठी अभिजात म्हणून तुम्ही पहा, मराठी सारखी मजा नाही पण तेवढी सोपी नाही. सोपी नाही. दर्शन आणि प्रदर्शन शब्द तर जवळजवळचे आहे ना रोहिदास. दर्शन आणि प्रदर्शन आहे ना. फरक काय आहे? ताट मानेनं बघायचं ते प्रदर्शन आहे. खाली मान घालून करायचं ते दर्शन आहे. विठ्ठला तसं शांत डोक्यानं करायचा विचार आहे आणि डोक्याला हात लावून करावा लागतो तो पश्चाताप आहे. पश्चाताप शब्दामध्येच अर्थ आहे. पश्चात अधिक ताप आणि मग संधी झाला पश्चाताप. पश्चात म्हणजे नंतर, पाठीमागून घटना घडून गेल्यावर होणारा ताप, त्याचं नाव पश्चाताप आहे. म्हणून विचार जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. तुम्हाला प्राप्त परिस्थिती सुद्धा सुख आणि समाधान देऊ शकते. प्राप्त परिस्थिती, फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार केला की लगेच समाधान. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करा आणि मग पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला, हे रात्रभर पडलंय रोडच्या काठाला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार आहे. विचारा वाच न भविष्य समाधान. विचार एक सर्वांना माहिती आहे. पा इथे जेवढे बसले आहे ना तेवढ्यांना ते माहिती आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधुणी पाहे. आता इथे उत्तर तिथेच आहे. फक्त कोण आहेला प्रश्नचिन्ह द्या, खालच्या लाईन मधला विचारी तिथं पूर्ण विराम द्या. म्हणून बुवाला व्याकरणाची गरज आहे. आता ठोकाटाक्या खूप चालल्या. कोणताही अभंग घ्यायचा, काही ठोकायचं, शेवटी चालीला वापरायचा. मग म्हणायचं वेळ नसल्यामुळे आता पुढच्या वेळेस बघू. अरे बसला बोंबलतले का तालुका भरणं बोंबलत बसला. आता पुढच्या वेळेस इथं 0 न एका एका शब्दात मस्ती. हे लक्षात आलं ना. विचार वा काय
जगी सर्व सुखी असा कोण आहे, पहिली लाईन आहे ना, त्याला प्रश्नचिन्ह द्या. आणि खालची लाईन वाचताना विचारीच्या पुढे पूर्णविराम द्या. विचारी शब्दावर थांबा की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जीवनामध्ये जो विचार करतो त्या व्यक्तीला विचारी म्हणतात. तो सुखी आहे. नाही तर मना तूच शोधून पाहे. विठ्ठला कामापुरता मामा म्हणतो. हे विचारावर चालला आपण प्रत्येक जण. एक पूर्वी कविता होती, तुम्हालाही पाठ आहे, गणपत वाणी त्या कवितेचं नाव होतं. आणि त्याला सवड होती. त्याचं झोपडं होतं. विडी ओढत ओढत काडी चावत चावत गणपत वाणी आपल्या झोपड्यापुढे उभा राहायचा आणि काडी चावता चावता म्हणायचा, इथं माडी बांधील. बस गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. अभंग नाही बरं का, ही कविता आहे. मी आधी सांगतो काय आहे ते. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधील माडी. काडी चावून बिना माडीचं मेलं, पण विचार जन्मभर केला. विचाराला एवढं महत्व आहे. एका राजाला सवय होती, श्यामबाबा. त्याने आपल्या राजमहालामध्ये एवढेच बोर्ड लावले होते, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. सगळीकडे हेच बोर्ड, सगळ्या राजमहालामध्ये. एक दिवस राजा शिकारीला गेला. दुपारची वेळ. त्याचा तरणा-बांड राजपुत्र 25 वर्षाचा, अंगानं आपल्याच बापासारखा होता. जेवण झालं, बापाच्या पलंगावर शाल पांघरून झोपला. दुपारी 12ला त्याची आई राणी, तिचंही जेवण झालं. ती तिथे येऊन बसली, वाचत बसली. तिलाही डुलकी आली. श्यामबाबा कलंडली, झोप लागली. नात्यानं माय लेकर. शाल पांघरून झोपला तो 25 वर्षाचा राजपुत्र. शेजारी झोपली त्याची आई. राजा शिकार करून आला. एकदम झोपण्याच्या खोलीत गेला आणि दृश्य पाहिलं. तळपायाची आग मस्तकात. कोणाची हिंमत आहे? परपुरुषासोबत माझी राणी. म्हणून राग आवरला नाही. तलवार खुंटीला होती, तलवार काढली, पण त्याच खुंटीला बोर्ड लटकलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. हातात तलवार आहे. झोपलेल्याचं मुंडकं तोडायचा विचार झाला, पण विचार असा बदलला, म्हणले हे तर मरतय, पण आधी बघून तरी घेऊ कोण आहे. म्हणून डाव्या हातानं शाल काढली. स्वतःचा राजपुत्र. तलवार फेकून दिली. बोर्ड डोक्यावर घेऊन राजवाड्यात नाचला राजा. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज माझ्या कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. एवढं महत्व जीवनात विचाराला आहे. आणि प्रत्येकाचा तो चाललेलाच आहे. हा विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं वेगवेगळं असेल. काही काही माणसं घाईघाई आले म्हणजे इथं विचार करतात की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, लागलं असेल का नाही. बसतं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. म्हणजे विचार करीत नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. ही नाडी तुकोबारांनी ओळखली बाबा रे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो बाबा. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा क्षण